उदगीर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार राजेश श्रीराम भोसले यांच्या मनमानी कारभारामुळे गोरगरीब जनता परेशान। महाराष्ट्र शासनामार्फत श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजना या योजनेअंतर्गत 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा या सर्वांना लाभ मिळतो। या योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा 21,000 रुपये पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे। यासाठी उदगीर तहसील कार्यालयात अनेक गोरगरीब जनता श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी 21,000 रुपये उत्पन्नासाठी अर्ज दाखल केले आहेत। पण उदगीर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार राजेश श्रीराम भोसले हे टाळाटाळ करीत आहेत। 21,000 रुपयांचे उत्पन्न का देत नाही म्हणून लाभार्थी विचारले असता, तुम्ही कोण आहात? गावचे सरपंच आहात का? नसाल तर बाहेर जा, माझ्या कार्यालयात गोरगरीब जनता येऊ शकत नाही असे बोलून, तुम्हाला काय करायचे ते करा, मी 21,000 रुपयांचे उत्पन्न देणार नाही, माझ्याकडे यायचे नाही काय ते तहसीलदार राम बोरगावकर यांना विचारा म्हणून उद्धट भाषा बोलून बाहेर काढतात। नायब तहसीलदार राजेश श्रीराम भोसले यांच्या हातात काहीही नाही तर मग उत्पन्न प्रमाणपत्रावर राजश्री राम भोसले नावाची डिजिटल स्वाक्षरी कोणत्या आधारे आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे। लातूर जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात 21,000 रुपयांचे उत्पन्न मिळते, पण उदगीर तहसील कार्यालय मात्र तहसीलदार राम बोरगावकर व नायब तहसीलदार राजेश श्रीराम भोसले यांनी संगनमत करून लाभार्थ्यांची पिळवणूक करीत आहेत। याकडे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी लक्ष देतील का, अशी चर्चा उदगीर तालुक्यात गोरगरीब जनता करीत आहे। हो, 21,000 न द्यायचं कारण काय मॅडम? मान्य करतो मॅडम, तुम्ही काय म्हणला तर ग्रामसेवकाचा किंवा तलाट्याचा अहवाल घेऊन या। ठीक आहे, सॉरी, तलाट्याचा अहवाल असताना सुद्धा तुम्ही देत नाही उत्पन्न, मग तुम्ही सही केल्याशिवाय देत नाहीत ना। तहसीलदार साहेब म्हणाले तर माझ्याकडे नाही। तुमच्या इकडे आणखी नाराज केलं नाही मी का बोलतो, मी तुम्हाला विचारतो मग मी काय बोललो, हे करा ते करा, हे काय बोलणार पद्धत तुमची? हो, तुम्ही ऐका, तुम्ही त्याला त्याचा अहवाल आणा म्हणला, त्याला त्याचा अहवाल आणताना सुद्धा तुम्ही देत नाहीये, हे बोलायचं मला। ठीक आहे, त्याला त्याचा अहवाल नसलं तर आम्ही बोलू नाही, पण त्याला त्याचा अहवाल असल्यावर सुद्धा ते तुम्ही देत नाहीये। सरांकडे गेलं काय, सरांकडे माझ्याकडे मॅडम करायला की मॅडम ते सरांकडे जावं, हे तर मला कळत नाही ना, म्हणजे कारण काय? त्याने कार्यालय प्रमुख आहे, पण ते डिपार्टमेंट मी त्यांच्याकडे दिलं होतं, मी स्वतः बोलले, ते पण आहे, मग त्यांची बाहेर घेतलं, मी ते बोलत नाहीये। आणि तुम्ही जे बोलताय ना सरांकडे जावं, ठीक आहे, म्हणजे तुमच्याकडे काही नाहीये ना?